ठाण्यातून बातमी आहे। महिला प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षा चालकाच्या विरोधात ठाणे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे ठाणे पोलीस मुजोर रिक्षा चालकांना पाठीशी घालतायत का असा प्रश्न विचारला जातोय। सलग दुसऱ्या दिवशी आज ठाण्यातल्या गावदेवी परिसरातून चरईमध्ये तरुणी कामावर जात असताना सलग दुसऱ्या दिवशी अशीच घटना घडली। रिक्षावाल्याच्या चुकीच्या बाजूने तो रिक्षा नेत असताना तरुणीने त्याला हटकलं आणि रिक्षा चालक आणि तरुणी यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादादरम्यानच या रिक्षा चालकाने तरुणीच्या कानशिलात लगावली। ती तरुणी रिक्षातून खाली पडली। गेल्या काही दिवसात ठाण्यामध्ये रिक्षा चालकांकडून महिलांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीला आल्यात। कालच अशी एक घटना घडली होती ज्यामध्ये त्या घटनेतल्या तरुणीने रिक्षा चालकाला चांगलीच अद्दल घडवलेली होती। कडकडीच्या इकडनं शेअरिंग ऑटो जाते दैनिकवरून, तर मी त्याला डायरेक्ट टेमी नाक्याला वळवली। तर त्याला बोललो आम्ही का मला चरायला उतरायचं काका, तर तुम्ही आम्हाला इकडनं न्या। तो बोलतो नाही मी नाही ना, तुम्हाला उतरायचं उतरा, ही मीटरची रिक्षा आहे। म्हणजे तुम्ही काय बोलले शेअरिंगचा, जर मीटरची रिक्षा असते तर दोनच माणसं बसतात, तिसरा कसा काय आला? तो त्याला तर आम्ही ओळखत पण नव्हतो, तर त्याच्यामुळे आमची बाचाबाच झाली। तर त्यांनी माझ्या जोरात पुढे बसून त्यांनी फिरून माझ्या दोन कानाखाली मारला। तर मी उतरली तर त्याचा जो आयडी होता त्या आयडी खेचला, त्यांनी मला जोरात धक्का मारला तर मला त्यांनी परत तिथे मारला। मी बेशुद्ध पडली। ती जी पब्लिक सगळी जमा होती त्यांनी त्याला खूप मारलं। ही आज ठाण्यामध्ये तिसरी केस झालेली आहे।